जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मनाचे श्लोक क्रमांक 21 आणि 22 यांचा अर्थ पाहणार आहोत. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढचे छान छान दासबोध निरूपण, समर्थ बाल निरूपण, त्याचबरोबर मनाचे श्लोक व त्यावरील कथा तुम्हाला नक्की श्रवण करायला भेटतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. जय जय रघुवीर समर्थ. मनाचे श्लोक क्रमांक 21. मना वासना चुकवी येर झारा, मना वासना सांडिरे द्रव्यदारा, मना कामना थोर हे गर्भवासी, मना सज्जना भेटवी रागवासी. अतिशय सज्जन असा तो माणूस लोभी मूर्ख बायकोपुढे अगदी लाचार होता. देवाला प्रसन्न करून वर मागून घ्या ह्या तिच्या हट्टापायी त्याने खरोखरीच देवाला प्रसन्न करून घेतले. तुझ्या कोणत्याही 3 इच्छा सफल होतील असा देवाने आशीर्वाद दिला. मूर्ख स्त्रीच्या संगतीने त्याची मती भरकटलेलीच होती. घराच्या अंगणामधील दगड चालत आपल्याजवळ यावा ही त्याच्या मनातली इच्छा. दगड चालत आला, त्यावर हात ठेवून तो सोन्याचा व्हावा या विचाराने दगड व त्यावरील हात दोन्ही सोन्याचे झाले. एवढ्यात बायको बाहेर आली आणि म्हणाली, काय मूर्ख आहात हो, आता म्हणा पूर्वरत होऊ दे. थोडक्यात जो द्रव्य दारे मागे धावला त्याचा सर्वनाश ठेवला. ह्या जोडीची गोडी कशी, ही हो सत्यनाशी, नाही कुणाच ही पावली. मिळेल लोभाने हा गर्भवास, मिळेल नामाने हा सत्सहवास. याचे तात्पर्य असे आहे, गर्भवास भोगताना कोंडून कोंडून निघणाऱ्या यातनांची सुटका होण्यासाठी भगवंताची भेट हाच खात्रीचा उपाय. म्हणून द्रव्य दारा यांचा त्याग उचित होय. पुढील श्लोक क्रमांक 22. मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे. महाराज तो स्वामी वायुसुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. सद्गुरू श्री समर्थांची श्वासागणिक आठवण व म्हणूनच त्याचे स्तवनरूपी काव्य भावकाव्य त्यांच्या अनुजाला स्फुरते. मी नाही कुणाची नाही कुणाची, मी तर अनुजा सद्गुरूंची. नाती गोती कितीक असती, स्नेह संबंध ही अनेक जुळती. परी त्याला मोलची नाही, बिन अर्थाची बिन मोलाची. सद्गुरु स्तवन कसे करू किती, श्रुती ही म्हणती नेती नेती. म्हणून तयाना उपमा नाही, सद्वस्तूची घ्यावी प्रचिती. आत्मप्रचिती स्वयंप्रचिती, बहुकष्टाची बहुमोलाची. याचे तात्पर्य असे आहे, फक्त भगवंतालाच हृदयात घट्ट धरून ठेवावे, तो अनाथांचा उद्धार करतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. धन्यवाद.